लढेंगे तो और जीतेंगे, चेअरमन मुकुंददादा देसाई यांचं वक्तव्य। जनता बँकेप्रमाणे आजरा कारखान्याला ऊर्जित अवस्था येणार, वरिष्ठ नेते नौशाद भाई यांचा विश्वास। आजरा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका प्रमुख, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नौशाद भाई बुड्डेखान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आजऱ्याचे वैभव असलेले वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक अडचणीवर मात करत मार्गक्रमण करतोय। मागील काळात कारखान्याला गाळप उद्दिष्ट साध्य झालं नसल्यानं कारखान्यावरील वाढता कर्जाचा बोजा, त्याप्रमाणे ऊसाची कमी उपलब्धता यामुळे कारखाना चालवणं म्हणजे तारेवरची कसरत झाली। जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांनी मुकुंददादांवर विश्वास दाखवत चेअरमनपदी बिनविरोध निवड केली। प्रादेशिक साखर संचालक जी मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही बिनविरोध निवड झाली। दादांचं कार्य निस्वार्थ आहे। त्यांच्या संयमी, धोरणी, अनुभवी आणि अभ्यास वृत्तीचा कारखान्याला नक्कीच फायदा होणार आहे। कारखान्याचे अध्यक्षपद जरी काटेरी मुकुट वाटत असलं तरी त्यांच्या सहकारातील असलेल्या दीर्घ अनुभवाचा योग्य वापर होणार आहे। जनता बँकेप्रमाणे कारखान्याला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देतील असा विश्वास यावेळी नौशाद भाई यांनी व्यक्त केला। तर चेअरमन मुकुंददादा यांनी कारखान्याच्या हितासाठी वेळप्रसंगी कटू निर्णयही घ्यावे लागतील असं बोलून सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन केलं। लढेंगे और जीतेंगे असं ते म्हणाले। या प्रसंगी जवाहर पतसंस्थेचे चेअरमन इक्बाल शेख, शिवसेना उबाटाचे रेहान तकीलदार, न्यामत वंटमुरे, कयूम बुड्डेखान, फारुख मुजावर, समीर बुड्डेखान, इक्बाल मालदार, प्रशांत गजरे, मोहसिन बुड्डेखान, अशफाक तकीलदार, जावेद पठाण, सुफियान खेडेकर, अर्शद बुड्डेखान, अशफाक मानगावकर, बैजू तकीलदार आदी जण उपस्थित होते। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकीलदार।